हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगुले सर, रणदेव दादा, सर्वांना वंदन करतो। आणि आजची सेवा चिंतनाचा पुढचा विषय आपला जो आहे तो चालू करूया। 41 श्लोकावरच्या उभ्या आपण पाहणार आहोत। काल आपण 40वा श्लोक पाहिला आणि त्यामध्ये वर्णन केलेलं आहे नेहाभिक्रमण आश्वस्ती, म्हणजे थोडंसं सुद्धा जरी सद्बुद्धी जरी असेल, थोडंसं सुद्धा जरी तो निष्काम कर्मयोग जरी असेल तरी संसाराच्या मोठ्या भयापासून आपल्याला तो वाचवतो। अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी प्रकाशे तरी असेशी नासे संसार भय। फार सुंदर वर्णन केलं आहे। ते जर पुण्यवशे म्हणजे जर तुझ्या पूर्व पुण्य येणं तुझ्या जर आयुष्यात जर असेल आणि जर थोडं का असणार निष्काम कर्मयोग मागच्या जन्मामध्ये तू जर केला असेल तर तुझा निश्चितपणे संसार भय जो आहे तो संसार भय नाहीसं होऊन जाऊ शकतं। आता त्याच बुद्धीबद्दल वर्णन करतात आणि बुद्धीचे 2 प्रकार आता सांगायला चालू केलेले आहेत। 41 श्लोकामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलेलं आहे आणि अव्यवसायात्मिका बुद्धी असे 2 प्रकार बुद्धीचे सांगितलेले आहेत। म्हणजे एक निश्चयात्मक बुद्धी, त्याला व्यवसायात्मिक बुद्धी म्हणतात, आणि अनिश्चयात्मक बुद्धी जी आहे, जी अनिश्चयात्मक बुद्धी आहे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अज्ञानामध्ये सगळ्या जातात, आणि ज्यांची निश्चयात्मक बुद्धी असते त्यांच्याकडून चांगला कर्मयोग घडू शकतो, असं वर्णन माऊली या आता श्लोकामधून करणार आहेत। श्लोकाचे अर्थ व्यवस्थितपणाने समजावून दिले आहेत माऊलीने, आणि श्लोकापेक्षा खूप विस्तार अतिशय सुंदर पद्धतीनं माऊलींच्या ओव्यामधून आपल्याला बघायला मिळतो। व्यवसायात्मिका बुद्धिरेखेह कुरुनंदना बहुशाखा ह्यानंताश्च बुद्ध योग अव्यवसायिनाम। अर्जुना, या मोक्ष मार्गामध्ये निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि अनिश्चय पुरुषांच्या बुद्धी वृक्षाच्या शाखोपशाखाप्रमाणे भेदाने युक्त आणि अनंत आहे। अव्यवसायात्मक बुद्धी जी आहे त्याच्या शाखा खूप आहेत, पण जी निश्चयात्मक बुद्धी आहे ती एकच आहे। हे सांगायचा मुद्दा सत्य एकच असतं आणि जे खोटं असतं ते खूप असू शकतं। म्हणजे एखाद्याचं वर्णन जास्त वर्णन ज्यावेळी होतं त्यावेळी ते खोट्याबद्दल सांगितलं जातं, त्याचं असतं खूप असतं, त्याला शाखा खूप आहेत, त्याला फाटे फुटलेले असतात, पण सत्याला मात्र फाटा फुटलेला नसतो असं सांगायला सुरुवात केलेली आहे। ईश्वर प्राप्तीचं जे मोठं ध्येय आपल्या समोर असतं ते साकार करण्यासाठी जी बुद्धीची अविचलता लागते, स्थिर बुद्धी जी लागते, त्याची एकनिष्ठता लागते, ती सर्व या बुद्धियोगाचा पाया आहे। एवढा मोठं ध्येय असतं, आपल्याला आपल्या प्रापंचिक ध्येय मोठी मोठी समजतो आपण, मला हे कमवायचं आहे, ते कमवायचं आहे, अमुक करायचं आहे, बरोबर आहे, त्या दृष्टीनं ते बरोबर पण असतात, पण सगळ्यात अत्युच्च ध्येय कोणतं असेल, सर्वात श्रेष्ठ ध्येय कोणतं असेल तर ईश्वर प्राप्तीची इच्छा ठेवणं, ते ध्येय फार मोठं आहे। आणि ते जर साकार करायचं असेल किंवा सत्यात उतरायचं असेल तर ती बुद्धी जी आहे, जी निश्चयात्मक बुद्धी आपण म्हणतो, ती बुद्धी निश्चल असायला पाहिजे, अविचल असली पाहिजे, एकनिष्ठ असली पाहिजे। हे तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत बरं काय। त्याची निष्ठा त्या बुद्धीनं ठेवली पाहिजे, त्या आत्मतत्वाशी निष्ठा जी आहे ती ठेवली पाहिजे, ती अविचल असली पाहिजे। चंचल बुद्धी इथं कामाची नाही, त्यामध्ये निष्काम कर्मयोग घडणार नाही किंवा उपासना किंवा भक्तीसुद्धा घडणार नाही। त्यासाठी बुद्धीची स्थिरता, स्थैर्य ज्याला आपण म्हणतो, ती फार गरजेचं आहे। त्यामुळे ही एकनिष्ठता, अविचलता हा बुद्धियोगाचा पाया असं म्हणलेला आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी पुढच्या एका अध्यायामध्ये कल्पना केलेली आहे, ही बुद्धिरूपी नावाची पत्नी आहे आणि तिचा पती कोण आहे, तो आत्मा आहे। मग तिनं काय करायला पाहिजे,
आपल्या त्या आत्म्याशी म्हणजे नवऱ्याशी काय राहायला पाहिजे, निष्ठावान राहायला पाहिजे. म्हणजे बुद्धीनं कुणाशी जुळून घेतलं पाहिजे, आत्म्याशी घेतलं पाहिजे. म्हणजे तिनं निष्ठा ठेवली किंवा तिनं पातिवृत्त धर्म आचरला असा त्याचा अर्थ होतो. पण ती तसं करत नाही बरेच वेळा. अनेकांच्या अनिश्चयात्मक ज्या बुद्धी असतात त्या अज्ञानातून काय करतात, ते बुद्धी अनिश्चयात्मक जी बुद्धी असते ती मनाशी एकरूप होते. आणि मनाशी एकरूप झाली की त्यांच्याकडून फारसा मोठा प्रपंच, फारसा मोठा परमार्थ किंवा फारसं मोठं कार्य घडत नाही. कारण मन चंचल आहे आणि बुद्धीला सुद्धा अस्थिर करण्याचं काम ते करतं. त्यामुळे बुद्धी मध्ये आहे, दोन्हीच्या मध्ये आहे ती. तिनं कुणाला पकडते त्यावर परमार्थ किंवा प्रपंच आपला अवलंबून राहतो. आपलं जे अस्थैर्य किंवा स्वस्थता ही दोन्ही त्या गोष्टीवर अवलंबून आहे. मनाला पकडलं की बुद्धी फिरायला लागते सगळीकडं, मन फिरते तसं फिरायला लागते. आणि आत्मा स्थिर असल्यामुळं, आत्मतत्व स्थिर असल्यामुळं जर तिनं आत्म्याशी एकरूपता ठेवली तर निश्चितपणे ती स्थिर राहू शकते. म्हणून तिथे एक कल्पना, एक रूपक केलं आहे माऊलीने की बुद्धिरूपी स्त्री जी आहे तिनं आपला पातिवृत्य धर्म पाळावा. म्हणजे ती आत्मा, तो आत्मा, ती बुद्धी असं वर्णन केलेलं आहे. तिनं काय करू नये, ते मन जे आहे त्या ते मनाशी, शब्द कसे वापरले बघा, ती बुद्धी, तो आत्मा आणि ते मन, असे तिन्ही शब्द वापरलेले आहे. एक स्त्रीलिंग आहे, एक पुल्लिंग आहे, एक नपुंसकलिंग आहे. तर ते मन जे आहे त्या मनाशी तिनं एकरूप होऊ नये, नाही तर तिची तृष्णा पूर्ण होणार नाही. आणि कोणती तृष्णा असते बुद्धीची, खरी तृष्णा कोणती असते, भगवत प्राप्ती ही तृष्णा आहे त्याची. आता मनाशी, नपुसक मनाशी जर एकरूपता दाखवली तर तिची तृष्णा कशी पूर्ण होईल, तिची इच्छा कशी पूर्ण होईल. किती सुंदर रूपक केलेलं आहे बघा. आणि हे जर विचारात आपण घेतलं तर इथं बुद्धी जी आहे त्या बुद्धीनं कुणाचा नाद करावा, आत्म्याशी एकरूप राहावं, तिनं मनाचा नाद करू नये. त्यामुळं होतं का, त्याला फाटे फुटतात. जसं इथं म्हणलेलं आहे ना, बहुशाखा म्हणजे वेगवेगळे विचार याला चालू होतात. एकच विचार राहत नाही, निश्चय राहत नाही, सारखे निश्चय बदलत राहतात. आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे, मला ज्ञानेश्वरी वाचायला चालू करायचं आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे, गाथेचा अभ्यास करायचा आहे, मला रोज तरी 10 अभंग गाथेतले वाचायचे आहेत, रोज हरिपाठ मी वाचणार आहे. असे किती निश्चय आपण केलेले असतात. पण परमार्थाचे खूपसे निश्चय जे असतात ते निश्चय काय होतात, असेच फक्त बोलण्यातच जातात. संकल्प, परमार्थाची संकल्प शिल्लकच राहत नाहीत. फक्त संकल्प कुठले चालू असतात, प्रपंचाचे मात्र आपण पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो. त्यामुळं परमपूज्य काका सुद्धा म्हणतात की वाङ्निश्चय आहे त्यांचा. हा वाङ्निश्चय म्हणजे रोज होतो, त्याची एंगेजमेंट म्हणतात. एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा होतो. कुणाकुणाचा ते ठरलेला आहे, बुद्धी करेल किंवा कोणतरी करेल, ठरवलेलं असतं आपण उद्या आता असं करायचं. आता हे साखरपुडा झाला, पण ते म्हणतात अशा या पारमार्थिक या वाङ्निश्चयामध्ये लग्न फार कमीशी होतात. लग्न कमी होतात म्हणजे काय, जीवाशिवाचं लग्नच होत नाही, नुसता साखरपुडाच. नुसत्या साखरपुड्यानं काय होणार आहे, परमपूज्य काकांचा दृष्टांत आहे, पूर्वी सांगायचे ते. आणि खरं आहे की नुसतंच आपण त्याबद्दल बोलतो की मला या पारमार्थिक गोष्टीमध्ये असं करायचं आहे. आपल्याला हे कुठंतरी स्मशान वैराग्य जागृत होत असतं. आणि स्मशान वैराग्य म्हणजे काय, एखाद्या अशा सत्संगामध्ये आपण आलो की नाही आता उद्यापासून आपण असं करायचं, असं आपण ठरवत असतो. पण ज्यावेळी आपण प्रपंचाच्या संघामध्ये जातो ना, सगळं बिघडून जातं. ते काय ठरवलेलं असते ते सुद्धा विसरून जातं. तर तिथं निश्चयात्मक बुद्धीचा वापर होतो, उपयोग होतो. व्यवसायात्मिका बुद्धी जी म्हटलेली आहे या श्लोकामध्ये त्याचा वापर करा होतो. आणि त्या व्यवसायात्मक बुद्धीचा किंवा अनिश्चयात्मक दुसरी बुद्धी जी आहे त्याचं वर्णन माऊलीने अजिबात केलेलं नाही. विशेष गोष्ट आहे मात्र, पुढच्या ओव्या बघितल्या ना तर त्यांनी त्याला सद्बुद्धी शब्द वापरलेला आहे. एक सद्बुद्धी आहे आणि दुसरी आहे ती नुसतीच बुद्धी आहे, त्याचा उपयोग फारसा होत नाही. ती बुद्धी फक्त प्रपंच करू शकते आणि सद्बुद्धी मात्र आत्म्याला गवसणी घालू शकते, मोक्षापर्यंत जाऊ शकते. सद्बुद्धी किंवा सद्वासना 2 शब्द माऊलीने वापरलेले आहेत पुढील ओव्यामध्ये आणि तसाच विस्तार केलेला आहे. त्यामुळं ही अनिश्चयात्मक जी बुद्धी असते तिला मोह असतो आणि मोहामुळं वेगवेगळे विचार त्याच्या मनामध्ये येतात. त्या म्हणतात की विकल्पाचे काटे तयार होतात, मोहाचे फाटे फुटतात. आणि त्यामुळं ही व्यवसायात्मक बुद्धी जी आहे तीच खरी बुद्धी आहे. त्यामुळे निश्चयात्मक बुद्धी ही एकच आहे मात्र, आणि अनिश्चयात्मक ज्याला अव्यवसायात्मक जे म्हटलेलं आहे, त्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीला असे अनेक फाटे असतात.
अज्ञानी लोकांचे विचार खूप असतात, संकल्प खूप असतात, पण जे ज्ञानी आहेत की ज्यांची निश्चयात्मक बुद्धी तयार झालेली आहे, उपासनेनं, नामानं, सत्संगामुळे ही निश्चयात्मक बुद्धी तयार होते. अशी पारमार्थिक लोक असतात ना, त्यांचे निश्चय असे वाया जात नाहीत. निश्चयाचं बळ म्हणतात तुकाराम महाराज. हेच फळ आहे त्याचं. म्हणजे जर निश्चय जर चांगला असेल तर चांगलीच फळं आपल्याला मिळू शकतात. पण आपले निश्चय डळमळतात, ह्याला कारण बुद्धीतले फाटे. त्याला अव्यवसायित्मिका बुद्धी असं गीता म्हणते, गीताशास्त्र. माऊलींनी त्याला सद्वासना किंवा सद्बुद्धी किंवा कुबुद्धी म्हटलेला आहे. कुबुद्धी म्हणण्यापेक्षा नुसती बुद्धी असते ती, की त्याला काही विचार करत नाही, केला संकल्प तर तो कटडीच नेत नाही. असे संकल्प खूप करायचे, का होत नाही. त्यामुळं निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती एकच असते. जसं आपण वर्गामध्ये मुलांना जरी प्रश्न दिलेला असतो, एखादा गणित सोडवायला दिलं तर परमपूज्य मंदाताईंचा दृष्टांत आहे. त्या म्हणतात की ज्यावेळी मुलांची उत्तरं जी असतात ना, ती चुकीची उत्तरं खूप असतात. काहीतरी गणित काहीतरी घातलेलं असतं, गुणाकार घातलेला असतो, भागाकार घातलेला असतो, आणि त्या गणिताचं उत्तर जे असतं ते जे खरं उत्तर असतंय ते एकच असतंय. सगळ्यांचे ते 20 म्हणजे 20च उत्तर आलेलं असतं, जे खरं असते ते एकच. आणि जी खोटी उत्तरं असतात ना ती 10-15, कुणाचं 20 आलेलं असतं, कोण म्हणतोय 25 आहे, कोण म्हणतोय 100 आहे. प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी. हे निश्चयात्मक बुद्धीचं जसं आहे ती एकच आहे, ती सतरूप आहे, आणि त्यामुळं ती खरा निश्चय चांगला निश्चय करते. त्याला व्यवसायित्मिका बुद्धी असं गीताशास्त्रानं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे एकच उत्तर जे आहे ते खरं असतं. अनेक उत्तरं जी असतात ती वेगवेगळी असतात. त्यामुळं जी बुद्धी खरंच परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा बाळगते ती निश्चयात्मक बुद्धी असते. दोन बुद्धींचा इथे विचार केलेला आहे. आपली बुद्धी कुठली त्यावरून ठरवता येते आपल्याला. आपली बुद्धी परमेश्वर प्राप्तीसाठी तळमळते का, असं वाटतंय कधी काय की देवाचं दर्शन मला ह्या जन्मामध्ये एकदा घडू दे, असं वाटतंय का बघायला पाहिजे. माझ्यासारखी, मी माझ्यावरनं उदाहरण घेतोय, माझ्यासारख्याला वाटतंय माझ्या नातवंडाचं तोंड बघायला मी आहे तर मिळेल काय नाही मला. उदाहरण बघा, माझा विचार काय आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ ठेवणाऱ्यांचा विचार काय. म्हणजे आम्हाला वाटतंय नातवाच्या तोंडाचं दर्शन घ्यावं, पण एखाद्याला वाटतंय सत्पुरुषांना ज्यांची निश्चयात्मक बुद्धी आहे ईश्वराचा चेहरा पाहावा, सुंदरते ध्यान उभा विटेवरी कधीतरी बघायला मिळावं, अशी त्याची इच्छा असते. मग आमच्या बुद्ध्या कसल्या आणि ही निश्चयात्मक बुद्धी कसली, फरक लक्षात यायला लागतो आपल्याला. म्हणून मला काय पाहिजे आहे एकदा विचारून बघितलं पाहिजे. आपण प्रपंचाचंच पाहिजे आहे म्हणतो बरं का. काही प्रश्न कोणीतरी विचारला तुम्हाला काय हवं आहे तर प्रापंचिकच आपण म्हणतो. मला परमेश्वराचं दर्शन आहे हवं आहे, मला मोक्ष हवं आहे असं कोणीच म्हणत नाही. एका राजाने काय केलं, बरेच दिवस बरेचसे कैदी त्याच्या तुरुंगामध्ये होते, खूप कैदी होते. ती प्रधानाशी त्याने चर्चा केली आणि म्हटले इतके कैदी किती दिवस पोसायचे यांना, खाऊ जीव घालायचं, याच्यापेक्षा जे त्यांची वर्तनं चांगली आहेत ना त्यांना सोडून देऊया तिकडे, जाऊ देत बाहेर. तर प्रधान म्हटलं जाऊ देत ते, पण आपण विचारून तर घेऊया कुणाकुणाला जायचं आहे ते. तर म्हटलं ते परीक्षा थोडीशी घेऊया. म्हणून प्रधानाने त्या सगळ्या कैद्यांना एकत्र केलं आणि विचारलं तुम्हाला काय पाहिजे. प्रत्येकाला एकेकाला विचारला तर तो म्हटला बरेच दिवस मला तंबाखू ह्याच्यात मिळाली नाही तुरुंगामध्ये, मला तंबाखू द्या. कोणतरी दुसरं काहीतरी म्हटला मला गांजा ओढायची इच्छा आहे, बरेच दिवस मी गांजा ओढला नाही, मला गांजा ओढायचा आहे. दुसरे कोण म्हटले मला बायकोला भेटायला जायची इच्छा आहे आता किंवा नुसतंच मला बघायचं आहे लांबून माझ्या बायकोला आणि मुलांना बघायचं आहे. वेगवेगळी उत्तरं प्रत्येकाची विचारात घेतल्यावर प्रधान राजांना म्हणाले काय माहिती आहे काय, बघा यातलं कुणाला असं वाटतंय काय मला तुरुंगातून बाहेर जायचं आहे, असं कोण म्हटला नाही यातला. सगळी जण म्हणतात मला प्रपंचाचं हे पाहिजे ते पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे. अरे बाहेर पडायचं नाव घे ना. हा तुरुंग आहे प्रपंच नावाचा, संसार नावाचा तुरुंग, आणि या तुरुंगातून बाहेर पडता आलं पाहिजे. पण आपण बाहेर पडायचं सोडलंच, पण संसाराचं वर्णन किती आणि करतोय. तुरुंगाचं वर्णन करणारी माणसं आहेत. वर्णन करतोय का नाही, माझा असा आहे माझं तसं आहे, हे तुरुंगातलंच वर्णन काय. तुरुंगात भिंती अशा आहेत, तुरुंगात टीव्ही पण आहे, तुरुंगात असे कामं लागतात, तिथं फार सुंदर नाश्ता असा असतो, हे काय वर्णन म्हणायचे, हे संसाराचं वर्णन आहे. आणि असं जर वर्णन जर असेल तर हे तुरुंगाचं वर्णन आहे. वास्तविक याच्यापेक्षा आमचा एक जवळचा परिचित होता पूर्वी, आणि तो तुरुंगातून 14 वर्ष शिक्षा भोगून आला होता. त्याला विचारलं मी आपलं सहज की कसं असते तुरुंगामध्ये. म्हटलं काय हो निवांत होतं बघा, बाहेर पडल्यावर मला आता कर्मना झाले. अरे काय बोलतोच काय म्हटलं. तर म्हटलं काय काम नाही काय नाही,
दिवसभर माझ्याकडं फक्त ते लाकूड घासायचं काम होतं आणि ते तासभरच असायचं. तेवढं केलं की जेवायची सुट्टी, मध्ये जरा विश्रांती, मग इकडं तिकडं, मग कोणाचं तरी लेक्चर असायचं ते आम्ही बघायचं. संध्याकाळी काहीतरी सत्संगवाली माणसं काहीतरी येऊन सांगायची, दिवस मजेत जायचा. इकडं आल्यावर मला करमणं झालं. अरे म्हटलं तो तुरुंग होता आणि हा मोक्ष आहे इकडं घराकडला. बायका मुला त्याला तिकडं करमत नाही. आमचं तसंच झालंय का बघायला पाहिजे. खरी मोक्षाचा आनंदाचं ठिकाण आहे त्याचा जो गोमटं आहे ते कळत नाही. आत्मलाभा सारखे गोमटे काही न देखे म्हणून भोग विषयके हरके ना जो वर्णन केलेलं आहे बघा माऊलीने 12व्या अध्यायामध्ये उभे आहे. हे आत्मलाभ जो आहे त्या आत्मलाभासारखं जर एकदा कळलं, त्याची गोडी कळली, त्याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारीनं हिंडाल असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याची एकदा चटक जर लागली ना ती घ्यायची, म्हणजे ध्यानात जाऊन आत मुरायची, नाम घेत 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 आत जायची. जर चटक लागली ना ते सोडणार नाही आणि त्याला घरदारनी प्रपंच आठवणार नाही. पण ते करतच नाही कोण. त्याची चटक लागायला तिथं जायला लाचावले मन लागेलीशी गोडी ते जीवेनं सोडी ऐसे झाले तुकाराम महाराज म्हणतात. माझं मन लाचावलंय कशाला? नाम घ्यायला, तुझं दर्शन घ्यायला. आणि आमचं मन कशाला लाचावलंय? कधी आता या अभ्यास वर्ग माझा संपतोय, मी घराकडे कधी जायचा, ते माझं काम अमुक अमुक कामं राहिलेले आहेत. माझं उदाहरण सांगतोय बरं का, तुमचं कुणाचं नाही. तर ह्या सत्संगामधून सुद्धा कधी बाहेर पडेल असं आपल्याला वाटतंय. चांगली गोष्ट आवडतच नाही आपल्याला असं आहे. ही कोणत्या गोष्टीची लक्षणं आहेत? ही अनिश्चयात्मक बुद्धीची, अज्ञानी माणसांची लक्षणं, अज्ञानी बुद्धीची लक्षणं आहे. की मला प्रपंचाचा कंटाळाच येत नाही. प्रपंच अनेक 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 पुन्हा करावा असा वाटतो. पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा प्रपंचच करावा आणि रडावं आणि काहीतरी कुणाच्या शिव्या खाव्यात, अपमान करून घ्यावा आणि ते शारीरिक व्याधी सगळ्या सहन कराव्यात असं वाटत असतं. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्माला येतात. आणि म्हणून इथं दोन प्रकारच्या माणसांचं, दोन प्रकारची मनं आहेत त्याचं वर्णन अमृतबिंदू उपनिषद आहे ना त्यामध्ये केलेलं आहे. हा श्लोक आणखीन मला वाटते पंचदशीमध्ये सुद्धा आलेला आहे. अमृतबिंदू उपनिषदामधला हा श्लोक आहे. मनो ही द्विविधम प्रोक्तम. दोन प्रकारची मनं आहेत बघा. शुद्धमचं अशुद्धम मेवच. एक शुद्ध मन आहे आणि दुसरं अशुद्ध मन आहे. अशुद्धम काम संकल्पम, शुद्धम काम विवर्जितम. जे अशुद्ध मन असतं तो फक्त काम आणि विकारांचाच विचार करतो, म्हणजे संसाराचा अज्ञानानं विचार करतं. आणि दुसरं शुद्ध मन आहे काम विवर्जितम, म्हणजे त्याला कामरहित असतं, ते संकल्प विरहित असतं ते मन. आणि एक मन कसं असतं? नुसता संकल्प करत असतं. ह्या बुद्धीच्या दोन आपण बघायला लागलोय. या बुद्धींचं हेच लक्षण आहे. एक व्यवसायत्मिका बुद्धी जी असते ती काम संकल्प रहित असते. आणि जी अव्यवसायित्मिका बुद्धीचे वर्णन केलंय ती कशी असते? काम सहित, म्हणजे कामा अशुद्ध झालेली काम संकल्पयुक्त ती बुद्धी असते. असा दोन्हीतला एक फरक आहे. त्यामुळे लोकांचे पण दोन प्रकार पडतात. तत्वदर्शी लोक असतील नसतील, तत्वदर्शी नाहीत पण ह्या निष्काम कर्मयोगाच्या बुद्धीनं ती जगतात. कारण विषय क्षणभंगूर वाटायला लागतात. हे सोडावं, यातून बाहेर पडावं. मी नाईलाजास्तव प्रपंच करतो असं वाटलं पाहिजे. खऱ्या साधकाचं लक्षण आहे. मी साधना करतो, नाम घेतो, शास्त्र वाचतो, तर वाटलं पाहिजे की मला कंटाळा आलाय प्रपंचाचा. वीट म्हणजे कसा? ते वैफल्य वैताग नव्हे बरं काय, तो एक काही ना बऱ्याच जण येतोय. नको ते. काही जण सोडून मंदिरात जातात बघा आणि नंतर 8 दिवसांनी घरला जातात. तो प्रकार नाही आहे. तर असं वाटतं की हे पुन्हा पूजा माझ्या वाट्याला एवढं संसारिक काम येऊ नये, त्यासाठी मला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत असं ज्याला वाटतं तो म्हणायचा खरा साधक. म्हणजे प्रपंच जो नाईलाजाच तो प्रपंच करतो तो खरा साधक असतो. आणि इंटरेस्ट घेऊन प्रपंच करत असतो ना तो साधक होत राहू शकत नाही. त्याची अनिश्चयात्मक बुद्धी असते. म्हणून ही जे आहेत हे तत्वदर्शी नसतात बरं का. निष्काम कर्मयोगामध्ये वावरणारे, काल आपण पाहिलं निष्काम कर्मयोग कसा आहे. ते तत्वदर्शी नसतात पण तत्वदर्शी होण्याची इच्छा बाळगतात. त्यांना वाटतं हे विषय क्षणभंगूर आहेत, शरीर नाशिवंत आहेत, सगळे विषय अतृप्तीचेच कारण होतात आणि त्यामुळं ह्या विषयामध्ये पुन्हा रमण्यात काय अर्थ नाही अशी एक मनाची धारणा त्यांना झालेली असते. आणि त्यामुळे म्हणतात तो करता करविता ईश्वर जो आहे त्यालाच मला शरण गेलं पाहिजे, अशी ही निश्चयात्मक बुद्धीची माणसं बोलत असतात. दोन प्रकारची माणसं आपण विचारात घ्यायला आलो. आणि ही अविवेकी जी असतात ही ऐहिक जे प्राप्तीच्या ज्या गोष्टी आहेत तीच ध्येय ठेवतात. ऐहिक प्राप्तीचं ध्येय काहीतरी गाड्या घ्यायच्या आहेत, माड्या बांधायच्या आहेत, दागिनं घ्यायच्या आहेत, साड्या घ्यायच्या आहेत, सगळ्या त्या गोष्टीमध्ये सगळं रममान आणि त्यामध्ये खूप इंटरेस्ट.
नाईलाज असतो म्हणून नाही, खूप इंटरेस्ट घेऊन करत असतात. बरेच वेळा वाचनाचं काम जरा शास्त्र वाचन ज्ञानेश्वरी जरा बाजूला ठेवूया, पण हे काम अगोदर करूया म्हणतात ते. अशी त्यांची बुद्धी असते, ती अनिश्चयात्मक असते. मगाशी जे आपण म्हणले ना, काम संकल्परहित आणि काम संकल्पयुक्त जे अशुद्ध मन आहे आणि काम संकल्परहित ते शुद्ध मन आहे, तसं व्यवसायात्मक बुद्धी जी आहे ते शुद्ध मनाची द्योतक आहे आणि अव्यवसायात्मक बुद्धी जी आहे ही काम संकल्प अशुद्ध मनाची आहे. जी सतत कामाचे संकल्प करणारी जी बुद्धी आहे ती अशुद्ध मनाची आहे. म्हणून आपण ती अशुद्ध मनाची बुद्धी मात्र कशी असते, बहिर्मुख असते. मगाशी आपण बघितलं, ह्यांना विषयाचा कंटाळा येतो पण त्यांना विषयाचा कंटाळा येत नाही. बरं वाटतं, मजा वाटते, रोज रोज नवीन नवीन पदार्थ त्याचे टेस्ट घ्यायला, नवीन नवीन कपड्यांची परिधान करायला, नवीन नवीन दागिने त्याच्या परिधान करायला खूप आवडतात. रजोगुणी माणसं असतात ती. थोडासा तमोगुण असतो, तमोगुण प्रधान आणि रजोगुणी असतात. प्रधान काय असतो, तमोगुण, रजोगुण थोडासा असतो. अशी जी मिक्स असलेली माणसं जी असतात तर ती माणसं जास्तीत जास्त करून आपल्याला ह्या प्रपंचामध्ये रममान झालेली आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून त्यांची बुद्धी निश्चय पावत नाही, निश्चय होत नाही. माऊलींनी वर्णन करताना कसं वर्णन केलंय बघा, जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणून हे. वर्णन करताना माऊली काय बोलतात बघा, की ज्याप्रमाणे दिव्याची कळी लहान असते, दिव्याची ज्योत असते ना ती लहान असते तरी सुद्धा पुष्कळ प्रकाशाला प्रकट करते, पण तिचा प्रकाश मात्र केवढा पडलेला असतो. दिवा एवढीशी मेणबत्ती आहे किंवा छोटा दिवा आहे तर त्या दिवा एवढा असतो, लहान असती कळी, त्या कळीची ज्योत जी असते तिचा प्रकाश मात्र सगळीकडे पसरलेला असतो. त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयीची सुबुद्धी लहान आहे असं म्हणू नये, ती छोटी आहे असं म्हणू नये. कारण वरच्या श्लोकाला धरून म्हटलेला आहे, स्वल्पमपेक्ष धर्मस्य, हा जो श्लोक वापरलाय ना त्याला लहान शब्द जे वापरलेला आहे अगदी स्वल्प असतं, पण या स्वल्प असणाऱ्या निष्काम बुद्धीनंच आपल्याला मोक्षापर्यंतची वाटचाल करता येते, हे सांगणं चालू आहे. त्यामुळे वर्णन करताना माऊलींनी दृष्टांत देतात. कशाचा दृष्टांत दिलाय, दिव्याचा, छोट्याशा दिव्याचा. जैसी दीपकळिका धाकटी, जैशी म्हटली हा, याचा अर्थ दृष्टांत आहे, पुढं सिद्धांत असणार आहे असं लक्षात कायम ठेवायचं. जैसी दीपकळिका धाकुटी, दीपकळिका म्हणजे दिव्याची कळी म्हणजे ज्योत, धाकटी म्हणजे छोटी असते. परी बहु तेजाते, बहु म्हणजे खूप, खूप तेजाते प्रगटी म्हणजे खूप प्रकाश पाडणारे असते. तैशी, आता सिद्धांत आहे बघा, तैशी सद्बुद्धी हे ठेकुटी, ही सद्बुद्धी सुद्धा छोटासा प्रकाश देणारा दिवाच आहे, पण आपल्याला तो उपयोगी पडतो. आता छोटासाच प्रकाश आपल्याला लागतो ना, मोठा प्रकाश आपल्याला कशाला पाहिजे. हीच प्रकाश देणारी छोटीशी ज्योत सुद्धा मिनमिनती असली सुद्धा उपयोगाला येते आपल्याला अंधारामध्ये. किती कधीही बघा, आपण गाडीने सुद्धा प्रवास करत असतो, गाडीचा सुद्धा तो लाईट जो असतो तो लाईट पडलेला असतो. किती अंतरावर पडलेला असेल तर 10-20 फूट, 10-15-20 फुटावर पडलेला असतो. आपण असं म्हणत नाही मला आता कोल्हापूरला जायचं आहे, कोल्हापुरापर्यंतचा रस्ता दिसायला पाहिजे, असं दिसतोय का, नाही. पण छोटा दिवा असतो तेवढाच जर मार्ग दाखवत असतो तरी आपल्याला तो पुरेसा असतो. त्याला लहान म्हणायची काही गरज नाही, कारण त्या लहान दिव्याच्या आधारानंच मी मोठा प्रवास करणार आहे. म्हणून त्याला दीपकळिका धाकुटी म्हणायची नाही, कारण ती बहुतेजाते प्रगटी. म्हणून तैशी ही सद्बुद्धी धाकटी आहे किंवा लहान आहे, सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. ठेकुटी म्हणजे छोटी आहे असं समजायचं नाही. जरा जरी माझ्यात आत सद्बुद्धी थोडीशी आली म्हणजे चांगली बुद्धी, काहीतरी करण्याची चांगली बुद्धी थोडीशी जरी असेल तरी सुद्धा आपल्याला ती प्रकाश देते. प्रकाश देते म्हणजे काय, चांगलं काम करण्याचं मार्गदर्शन करते. म्हणून त्याला कमी किंवा छोटं म्हणणं चुकीचं आहे. तर या निश्चयात्मक बुद्धीचा हा क्रम आहे, तो माऊली सांगायला लागलेला आहे. एकदा वाटतं की मी खरा आहे, आपण देवाबद्दल आपण बोलतो ना, आपल्याबद्दल बोलताना म्हणतो मी खरा आहे पण तो पण खरा आहे, ही म्हणणारी निश्चयात्मक लोक कशी असतात बघा. निश्चयात्मक बुद्धी ज्यांची झालेली असते, सद्बुद्धी ज्यांच्याकडे असते, त्यांचे विचार कसे असतात बघा. ते म्हणतात मी खरा आहे, पहिल्यांदा मी पण खरा वाटतो आणि तो पण खरा आहे, कारण देव आहे असं वाटत असते. त्यांची श्रद्धा पण असते. पुढच्या टप्प्यामध्ये तो म्हणतो, तोच म्हणतो माझ्यापेक्षा तोच खरा मला वाटायला, कारण मी जाणार आहे, माझं शरीर पडणार आहे.
मी म्हणजे कोण, तो शरीराला समजून बोलत असतो. तर हे शरीर जाणार आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा तोच खरा, अशी दुसरी पायरी त्याची सुरू होते. आणि तिसऱ्या पायरीवर येऊन म्हणतो तो मी नाहीच, तोच खरा मला वाटायला लागलाय. हे फार हळूहळू टप्प्यानं क्रम विकास ज्याला आपण म्हणतो, हा क्रम विकास आहे म्हणायचा. पहिल्यांदा वाटतो मीही खरा आहे, तोही खरा आहे. नंतर वाटतंय मी नाही, माझ्यापेक्षा तोच खरा आहे. आणि नंतर वाटायला लागतं मी नाहीच, तोच खरा आहे, दुसरं काही नाही. हे एक विचाराचा टप्पा आहे. पहिल्यांदा म्हणतो मी त्याचा आहे किंवा तो माझा आहे असं म्हणतो. मी त्याचा आहे असं दूर राहून बोलतो. मी त्याचा आहे, त्याचा असा शब्द कधी कुणासाठी वापरतोय आपण, पुढे लांब असणाऱ्यांसाठी. जे दूर आहे त्याच्यासाठी त्याचा असं म्हणतो आपण. मी त्याचा आहे, मी तो जवळ नाही. नंतर म्हणतो मी तुझा आहे. आता तुझा शब्द वापरला की तो जवळ आला बघा. म्हणजे देवाला म्हणतोय मी तुझा आहे रे बाबा. मग तुझा आहे म्हटलं की देव जवळ आहे असा त्याचा अर्थ. आपण द्वितीय पुरुष वापरला ना, तुझा शब्द हा द्वितीय पुरुषात आपण बोलावलो. द्वितीय पुरुष म्हणजे जवळ ऐकणारा आहे तो. आणि त्याचा आहे म्हटलं तर हे थर्ड पर्सन आहे, तृतीय पुरुष आहे. तो तिथं बाजूला कुठेतरी असतो, त्याच्यात संबंधच नसतो, फक्त श्रद्धा झालेली असते. पण नंतर श्रद्धा दृढ झाली की तो म्हणतो मी तुझा आहे, हे जवळ येऊन बोलणं आहे. आणि शेवटी म्हणतो मी आणि तू एकच आहे, ही एकरूपता त्याला पुढच्या टप्प्यामध्ये. पण हा क्रमविकास कशामुळे साधतो, सद्बुद्धी असेल तर. सद्बुद्धीनं अगोदर म्हणतो मी तुझा आहे, मग नंतर म्हणतो मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, मी तुझा आहे, आणि नंतर तू आणि मी एकच आहोत असं म्हणत असतो. मी खरा आहे, तू पण खरा आहे, पण माझ्यापेक्षा तो खरा आहे, मी खराच नाही तोच खरा आहे. कसे विकासाचे टप्पे आहेत बघा. असे विचार सुचायला पाहिजेत भक्ती करताना, नाम घेताना, भगवंताची पूजा करताना किंवा त्याला अडवताना वाटलं पाहिजे तोच खरा आहे, दुसरं काही खरं नाही असं वाटणं हा निश्चय आहे. हनुमंतांनी पण निश्चय केला. त्यांचा प्रसिद्ध श्लोक आहे बघा तो, देहबुद्ध्या तू दासोहम जीवबुद्ध्या त्वदंशकम आत्मबुद्ध्या त्वमेवहम इति निश्चिता मती. असा निश्चय माझा झालेला आहे म्हणतात ते. म्हणजे हनुमंत जेव्हा पूजा करतात त्यामुळे पूजा करताना 3 टप्प्यावर त्यांची पूजा आहे बघा. ते म्हणतात देहाच्या बाबतीने एक पूजा आहे, जीव म्हणून केलेली एक पूजा आहे, आणि आत्मस्वरूप म्हणून त्याची केलेली आत्म्याची पूजा आहे. अशा 3 प्रकारच्या पूजा या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून हनुमंत रामाला बोलताना म्हणतात काय बघा, देहबुद्ध्या तू दासोहम, देहाच्या बुद्धीत देहबुद्धी असताना मी तुमचा दास आहे. 2 शरीर जर मानली तर 2 शरीर असतील तर मी तुमची सेवा करणारा दास आहे. आणि हनुमंताची दास्य भक्ती आहे, त्यामुळे तो काय म्हणतो देहबुद्ध्या तू दासोहम. पण जीवाच्या दृष्टीने विचार केला, पुढचा टप्पा आता बघा, जीवबुद्ध्या तदंशकम. हे वर्णन गीतेनं पण सांगितलेलं आहे की ममे वंशो जीवलोके, जीवलोका. हे शब्द कशाबद्दल वापरले, माझाच तो अंश आहे असं गीताशास्त्रानं पुढे सांगितलेलं आहे, आणि त्याचाच अर्थ इथं सांगितला आहे. हनुमंत म्हणतात जीवबुद्ध्या तदंशकम, जीवाच्या दृष्टीने जर विचार केला गेलं तर मी तुझा अंश आहे. आणि पुढे जाऊन आत्मबुद्ध्या तमेवहम, आणि आत्मबुद्धीच्या दृष्टीने जर विचार केला तर मी आणि तू एकच आहोत. ही बुद्धीचा विकास आहे म्हणायचा. ही जी निश्चयात्मक बुद्धी जी आहे अशा टप्प्याने प्रवास करत असते. म्हणून अगोदर मागच्या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा, ज्यांना हा निष्काम कर्मयोग साधला, बुद्धियोग साधला, तर ही बुद्धियोग साधणारी माणसं क्रमाक्रमानं मोक्षापर्यंत जातात. कर्मानं मोक्षापर्यंत जातात बघा, पण ती निष्काम कर्म आहेत. त्या निष्काम कर्माची शेवट हा मोक्षामध्ये होत असतो. तसंच हे म्हणतात देहबुद्धी आहे त्यावेळी दास आहे, जीवाच्या दृष्टीने विचार केला तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मबुद्धीच्या दृष्टीने जर विचार केला तर तू आणि मी एकच आहोत. समर्थ म्हणतात ना, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणतात. ते देहाच्या बुद्धीचा प्रवास कुठंपर्यंत व्हायला पाहिजे, आत्मबुद्धीमध्ये शेवट व्हायला पाहिजे. म्हणजे देहानं स्वतःला पहिल्यांदा दास मानावं, नंतर मी त्याचा जीवाचा अंश आहे असं मानावं, आणि नंतर त्या देहानं त्या जीवानं विचार करावा की जीव ब्रह्मेव नापरा, म्हणजे जीव आणि ते आत्मस्वरूप काय 2 नाहीत, अशी ही निश्चयात्मक बुद्धी आहे. आणि त्यालाच माऊली काय म्हणतात की सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. कारण पहिल्यांदा वाटेल देहबुद्धी तू दासोहम, इथं जराशी छोटीशी कळिका वाटते, दीपकळिका. माऊलींचा दृष्टांत आपण बघायला लागलो. दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी. एवढीशी छोटीशी म्हटलेली आहे की मी देहानं तुझा दास आहे. किती छोटं म्हटलेलं आहे बघा, की स्वतःला किती भिन्न समजतो देवापासून बघा.
हा पहिला जो बोलणारा जो आहे, देहाच्या बाबतीमध्ये मी फक्त तुझा दासच आहे, मी तुझी सेवा करणार, रोज तुझी देवपूजा करणार आहे, तुला आंघोळ घालणार आहे आणि तुला मी फुलं वाहणार आहे, ह्या पद्धतीने तो बोलतोय. हा, पण ही पहिली सुरुवात आहे म्हणून त्याला लहान म्हणता येत नाही. पण हळूहळू त्याचा विकास कुठंपर्यंत गेला? आत्मबुद्ध्या त्वमेवहम इथपर्यंतचा विकास आहे. म्हणजे मी आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं जर विचार केला तर तू आणि मी एकच आहोत इथपर्यंत. म्हणूनच माऊलींनी शब्द वापरलाय का बघा, जैशी दीप कळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी तरी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. ठेकुटी म्हणजे छोटी म्हणू नये, लहान म्हणू नये असं वर्णन करतात. 239 नंबरचा श्लोक आहे बघा. हा, थोडंसं सद्बुद्धी ही ठोकटी म्हणू नये, ही सद्बुद्धी छोटी असली तरी खूप कार्य करते. हा, ते एक वर्णन आहे. एक छोटंसं आहे, एवढासा दिवा आहे, पण काय काय करू शकतोय बघा, मोठं कार्य करू शकतो. ठरलं तर तृण अग्नी मिळे समरस झाले असंही म्हणतात. थोडीशी जरी एक अग्नीची ठिणगी जरी पडली, एखादी गवताची गंजी सुद्धा जळून जाऊ शकते, घर मोठंच्या मोठं पेटू शकतं. पण एखादा छोटासा दिवा सुद्धा जो असतो ना, तो एखाद्याला मोठा मार्गदर्शक ठरू शकतो अंधारामध्ये. त्यामुळं एक पेटता दिवा, एक सुविचार आहे, एक पेटता दिवा हजारो विझलेल्या दिव्यांना पेटवू शकतो, पण हजार विझलेले दिवे एकही दिवा पेटवू शकत नाही. म्हणून दीपकळिका धाकुटी म्हणू नये हे वर्णन माऊली त्यासाठी करतात. एक पेटलेला दिवा असेल ना, आणि 1000 दिवे जर पेटवायचे असतील तर एका दिव्यानं 1000 दिवे पेटवता येतील. पण विझलेले 1000 दिवे आहेत आणि एकच दिवा जर पेटवायचा जरी असला तरी सुद्धा तो पेटवू शकत नाही आपण. त्यामुळं छोटं छोटं सुद्धा कार्य करत 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 आपण जर पुढे गेलो तर निष्काम बुद्धी जी आहे ती आपल्याला कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकते. छोटंसंच कार्य परमपूज्य काकांनी हाती घेतलं होतं किती काही सालापूर्वी, 50-60 वर्षापूर्वी. आज त्याचा वटवृक्ष झाला. त्याला ठेकुटी म्हणायचं नाही. सुरुवात फक्त एक स्फुल्लिंग पेटवलं होतं की काहीतरी परमार्थाची स्वतःची सुरुवात केली. पण आज हजारो असा परिवार, हजारोच्या पटीतला परिवार आज परमपूज्य काकाने आपल्याकडे समोर तयार ठेवलेला आहे. केवढं त्याचं प्रसारण झालंय बघा. आपल्याला कदाचित पहिल्यांदा वाटलं असेल की एवढंसं होईल काय. तसंच आहे. तेव्हा हा वटवृक्ष जो झाला त्याला कारण तसंच आहे. एखाद्या सत्पुरुषाची सद्बुद्धी जी असते ती सद्बुद्धी काय करू शकते ही या उदाहरणावरून लक्षात येतं. म्हणून त्याला छोटं म्हणता येत नाही. माऊलींची सुद्धा एक उवी आहे, जैसे बिंब तरी बचके एवढी परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. माऊलींचीच उवी आहे. ते काय म्हणतात, बचक्या एवढं सूर्याचं बिंब असतं. लांबून बघितला सूर्य केवढा दिसतोय बघा, एवढा छोटासा बचक्या एवढा दिसतो. पण म्हणतात परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, 3 लोकात त्याचा प्रकाश पडलेला असतो. आपण म्हणतोय छोटंस एवढं दिसतं, पण 3 लोकांना तो प्रकाश पुरवतो. मग त्याला लहान म्हणून चालेल का? तशी ही दीपकळिका धाकुटी सद्बुद्धी जरी छोटी असली तरी सुद्धा ती बहुतेजा ते प्रगटी. म्हणजे काय करू शकते तर त्याला लहान म्हणायचंच नाही सद्बुद्धीला. सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. आणि पुढे म्हणतात, पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. मगाशी बोललो, आपण चर्चा केली होती बघा की सद्वासना आणि सद्बुद्धी असे 2च शब्द माऊलींनी वापरलेत. निश्चयात्मक बुद्धी, निष्काम कर्मयोग असे शब्द वापरले नाहीत. ते फक्त श्लोकामध्ये आहेत. व्यवसायात्मका बुद्धी रेखे कुरुनंदन शब्द वापरला आणि त्याला बहुशाखा आहेत म्हटले. पण हितं वर्णन करताना माऊली मात्र सद्वासना असं वर्णन केलेलं आहे. माऊलींचे हे शब्द आहेत. त्यांनी भाषांतर करताना निष्काम कर्मयोगातील बुद्धी असं न करता सद्वासना म्हणजे सद्बुद्धी असं केलेलं आहे. कारण बुद्धीचं जे आलंबन जे आहे, म्हणजे बुद्धी ज्याच्यावरती अवलंबून असते ते सद आहे, सत आहे. आणि सत म्हणजे काय आहे, परमात्मा असतं. आणि जो तिथं परमात्मा सतवृत्ती आहे तिथंच ती बुद्धी स्थिर होऊ शकते. म्हणूनच निश्चयात्मक बुद्धीच्या ऐवजी इथं माऊली शब्द वापरतात सद्वासना किंवा सद्बुद्धी. सद शब्द मुद्दाम माऊलीने वापरलेला आहे. ही महत्वाची गोष्ट त्यामध्ये आहे. आणि सद म्हणजे परमात्मा आहे. जी सत्वस्तू आपण ज्याला म्हणतो ती परमात्माची आहे. आणि बुद्धी कुठं स्थिर होऊ शकते तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून सद्बुद्धी असा शब्द वापरलेला आहे. आता इथं त्याचंच वर्णन करताना माऊली म्हणतात, पार्था बहुता परी. अर्जुना, विचारशूर जे लोक पुष्कळ प्रकारच्या प्रयत्नांनी ही सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करतात. विचारे असणारे जे पुरुष आहेत ती सद्बुद्धी मला प्राप्त व्हावी असा प्रयत्न करत असतात. कारण ही सद्बुद्धी प्राप्त होणे जगात दुर्लभ आहे.
सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, बुद्धी असते सगळ्यांना, पण सद्बुद्धी फार अजिबात नसते. म्हणून इथं दुर्लभ बनलेलं आहे. पार्था बहुती परी, म्हणजे खूप प्रयत्न करून हे अपेक्षिजे विचारशुरी, अपेक्षिजे म्हणजे मला प्राप्त व्हावं असे, विचारशुरी म्हणजे विचारवंत. विचारवंत म्हणतात जे दुर्लभ चराचरी, चर आणि अचरामध्ये म्हणजे जड आणि चेतनामध्ये, चर अचराचरी, चराचरी सद्वासना, सगळीकडे जी आहे ती दुर्लभ काय असेल तर सद्वासना आहे, असं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन करताना ही बुद्धीची ही अपेक्षा जी आहे ते विचारवंत करतात, त्याला तत्वदर्शी पुरुष म्हणतात. सत्पुरुष जे असतात ते तत्वदर्शी असतात, ज्यांच्याकडे आत्मानात्म सारासार विचार करणारी बुद्धी असते. हे विचारशूर म्हटलेलं आहे. विचारशूरी, विचारशूरी म्हणजे विचारवंत. तत्वदर्शी पुरुष कशाची इच्छा करतात तर भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा करत असतात. त्यांच्याकडे विवेक असतो, आत्मानात्म विवेक किंवा सारासार विवेक किंवा नित्य आणि अनित्याचा विवेक धारण करून ती जगत असतात. खरं पाहता ती काय मोक्षाला प्राप्त झालेली नसतात, पण मोक्षाला प्राप्त होण्याची मात्र इच्छा बाळगत असतात. आणि त्यामुळं इथं म्हटलेलं आहे जगामध्ये 3 प्रकारचीच माणसं आहेत. एक बद्ध आहेत, एक मुक्त आहेत, आणि तिसरा आहे तो मुमुक्ष आहे. आपली साधारण बद्धतामध्ये जरी आपण धारणा होत नाही, पण तरी सुद्धा आपण मुमुक्ष म्हणूया आपण स्वतःला, कारण आपल्याला काहीतरी मिळवायची, प्राप्त करण्याची तळमळच असते. म्हणून इथं 3च प्रकारचे लोक आपल्या जगात असतात. एक बद्ध आहेत, ते विचारच करत नाहीत अज्ञानामधून, त्यांना आपण अज्ञानी आहे हे सुद्धा समजत नाही, ते बद्ध असतात. दुसरे असतात ते मुक्त झालेले असतात, त्यांना काय कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं. आणि तिसरे असतात ते मुमुक्ष, आणि त्यामुळं बद्धाला विषय आवडतात आणि तो विषयामध्ये रममाण होतो, त्याच्या पलीकडं कुठं उडीच जात नाही. जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी या बद्धांची धाव विषयापर्यंत, विषयाच्या पलीकडं नाही. विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, अशी त्यांची अवस्था झालेली असते. माऊलींनी त्यांचं वर्णन केलंय बद्धांचं आणि अज्ञानांचं. तर हे एक प्रकारचे लोक आहे. ते मुक्त जे असतात ना, ते कृतकार्य झालेले असतात. देखा प्राप्तार्थ जे प्राप्तार्थ झाले म्हणजे ज्यांनी प्राप्त जे करायचं होतं ते प्राप्त करून घेतलेले असतात, ते मुक्त असतात. आणि मुमुक्ष असतात ना, त्यांचाच विचार आता आपण निश्चयात्मक बुद्धीमध्ये करायला लागलोय. त्यांच्या मनामध्ये सद्बुद्धी ही त्यांच्याकडे असते, सद्बुद्धीची इच्छा असते, ते विचारवंत. इथे विचारशूरी हा शब्द वापरलाय, तो मुमुक्षूसाठी वापरलेला आहे. मुमुक्ष म्हटलेला आहे त्यांना, आणि तेच प्राप्त करण्यासाठी धडपड करत असतात. त्या मुमुक्षांना सत्य मिथ्या याच्याबद्दल थोडं का असताना विवेक अंगात बांधलेला असतो, आणि म्हणून ते काहीतरी प्रयत्न करत असतात. शास्त्र वाचन करतील, कुठेतरी सत्संगामध्ये जातील, प्रवचन कीर्तन ऐकतील, करतील, ही त्यामध्ये भाग घेणारी मंडळी असतात की त्यांना सत्य आणि मिथ्याचं ज्ञान झालेलं असतं आणि त्यांचा एक निश्चय झालेला असतो. तुकोबांचा एक अभंग आहे बघा, बैसता संतांचे संगती, कळू आले कमळापती, आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. कसा निश्चय झाला म्हणतात ते, की मी बसलो संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, कळू आले कमळापती. देवा मला कळून आलं. काय कळून आलं? आपली कोणीच नव्हती, माझं कोणच नाही इथं तुझ्याशिवाय, असं मला कळून आलं. कुठं बसल्यानंतर? सत्संगामध्ये किंवा सद्ग्रंथांचा अभ्यास केल्यामुळं मला कळायला लागलं की माझे कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. ही निश्चयात्मक बुद्धी आहे बाबा. म्हणजे निश्चयात्मक बुद्धी कसा विवेक करते याचं वर्णन माऊलीने केलं आहे. किंवा तुकोबांचा आणखीन एक बघ, स्त्री पुत्र कलत्र, हे अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. शेवटच्या अंताला मलाही उपयोगाला येणार नाहीत, हे कधी कळलं तर निश्चयात्मक बुद्धी असल्यामुळं कळलं. किंवा ज्याला आपण सद्बुद्धी म्हणतो, ती लहान का नाही तर हे एवढं कळून देण्याचं काम ती करते. छोटी दिसते सद्बुद्धी, छोट्याशा ज्योतीसारखी, पण काम मात्र मोठं करत असते. आणि त्यावरून आपल्या लक्षात येतं की मला समजायला लागलं की सगळे हे मायावंत आहेत, शेवटच्या अंताला माझ्या उपयोगाला येणार नाहीत, हे सद्बुद्धीच्या द्वारे मला कळायला लागलं. सद्बुद्धी असा काय करत असते? विचार करत असते. म्हणून त्याला दुर्लभ म्हणलेला आहे. दुर्लभ का सद्बुद्धी? तर असा विचार फक्त दुर्लभ बुद्धीमध्येच येऊ शकतो. नेहमीच्या बुद्धी आहेतच की. मग दुर्लभ 3 गोष्टी शास्त्रांना आचार्यांनी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे शरीर दुर्लभ असतं. शरीर म्हणजे नरदेह दुर्लभ आहे.
दुसरं म्हटलेलं आहे मुमुक्षत्व दुर्लभ आहे आणि महापुरुषाचा संग लाभणं हे दुर्लभ आहे. बऱ्याच जणांना ह्या तिन्ही गोष्टी प्राप्त होऊन सुद्धा त्याचा उपयोग करत नसल्यामुळं त्यांच्यातली सद्बुद्धी पण जागृत होत नाही. असं अनेक वेळा होतं. शरीर लाभलेलं असतं, काहीतरी करावं वाचावं असं वाटत असतं, संगतीत पण असतात एखाद्या सत्पुरुषाच्या, पण त्याचा लाभ करून घेत नाहीत. मग ही कसली बुद्धी म्हणायची? ही बुद्धी आपल्याला घोटाळ्यात टाकणारी, आपला ऱ्हास करणारी बुद्धी म्हणायची. याचा विचार सुद्धा करायला पाहिजे. दुर्लभ म्हटले त्याला, आणि दुर्लभ असलेलं आपल्याला प्राप्त झालेलं आहे, म्हणून सद्वासना सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. बुद्धी जी आहे म्हटले ना ती अतिशय दुर्लभ आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि त्यातल्या त्यात मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आणि मुमुक्षत्वामध्ये जर सद्बुद्धी जर आली तर त्याच्यापेक्षा ती दुर्लभ आहे असं माऊली या ओळीमध्ये सांगतात. हे कोण विचार करतंय? तर विचारशुरी जे दुर्लभ चराचरी. कोण दुर्लभ आहे? तर ती सद्बुद्धी जी आहे ती दुर्लभ आहे. कारण प्रत्येकाच्या डोक्यात नसती ना ती बुद्धी. असं करावं, हेच केल्यामुळं माझं भलं होणार आहे, माझं आत्मकल्याण ह्यामध्ये आहे, हे कळतच नाही. ती बुद्धी कसली म्हणायची? तर ती विचार न करणारी सांसारिक बुद्धी आहे, अनिश्चयात्मक बुद्धी आहे. आणि ही बुद्धी मात्र दुर्लभ आहे, सहसा सापडत नाही. 3 प्रकारच्या गोष्टी आपण म्हणतो. एक वृक्ष आहेत, झाडं आहेत, दगडं आहेत, पशुपक्षी आहेत. हे तमोगुणाची फळं म्हणायची आपण याला. हे विचारामध्ये असतोय ना तमोगुणाचं फळ आहे. दुसरा एक आहे हे देवयोनी जन्माला येणारे. एक पशुपक्षी, दगड, झाडं ह्या जन्माला येणारे, प्राणी यामध्ये येणारे. आणि इकडं देवयोनी जन्माला येणारे काही सत्पुरुषाने आहेत. हे स्वर्गाला जाऊन पोचतात आणि देव होतात, म्हणजे देवांच्या राज्यामध्ये स्वर्गामध्ये राहतात. हे देवमध्ये असणारे, पण यांना कर्म स्वातंत्र्य नाही. दोघांची अडचण कशी आहे बघा. पहिल्या योनीमध्ये जे वृक्ष होतात, पशुपक्षी असतात, त्यांना बुद्धीच नसते. देवांना खूप बुद्धी असते, पण कर्माचं स्वातंत्र्य नसतं. त्याने काही कर्म करायचं नसतं. ती भोगयोनी आहे नुसती. आणि ही पण भोगयोनी आहे. कोणती? पशुपक्ष्यांची पण भोगयोनी आहे आणि देवांची पण भोगयोनी आहे. त्यांचे भोग जरा श्रेष्ठ दर्जाचे, त्यांच्या अप्सरा वगैरे सगळे त्यांच्या भोवती असतात. आणि इकडं पशुपक्ष्यांना प्राणी हे दलदलीमध्ये चिखलामध्ये फिरत असतात. कीटक वगैरे काहीतरी घाणेरडे पदार्थ खाणे हे या खालच्या दर्जाचं. मधलाच हा मार्ग जो आहे मनुष्याचा, तो जरा शहाणा मार्ग आहे ना, म्हणजे तिथंच बुद्धी चालू शकते. म्हणून मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संघ ह्या सगळ्या गोष्टी दुर्लभ आहेत. म्हणून हे देवात स्वर्गातले देव सुद्धा खाली येण्यासाठी तळमळत असतात. ज्यांना मुक्तीची तळमळ आहे त्यांना. काही जण रम्मान त्यात पण होतात, तिथंच आहेत. इकडं आहेत काहीतरी त्याच्यापेक्षा चांगल्या तिकडं दागदागिने आहेत, चांगल्या सगळ्या अमराई काय म्हणतोय, ऐरावत आहे सारखं सगळं वर्णन माऊलीने 9व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. काय असतं त्या स्वर्गामध्ये, आणि त्यामध्ये रम्मान होतात. पण बरेच वेळा हे देवसुद्धा काही ज्यांच्यात सद्वासना निर्माण होते ते देवसुद्धा मृत्यूलोकात यायला सुद्धा ते तळमळत असतात. तुकोबाचा एक अभंग आहे बघा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा असं म्हणत असतात. त्यांच्या थोडीशा रसना सद्बुद्धी प्राप्त झालेली असते. त्यामुळं ही सद्वासना जी आहे याला शुभेच्छा शब्द वापरतात. ज्ञानाच्या पायऱ्या 7 सांगितल्यात बाबा. ज्ञानाच्या भूमिका म्हणतात. परमपूज्य काकांचं एक स्वतंत्र प्रवचन आहे CD मध्ये बघा. ज्ञानाच्या 7 भूमिका, म्हणजे आत्मज्ञानाच्या 7 भूमिका. पहिलीच भूमिका त्यातली आहे शुभेच्छा, तनुमानसा वगैरे आहेत बघा. 7 प्रकार त्यामध्ये सांगितलेत. आपल्या परमार्थ विज्ञानमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. तर या 7 भूमिका त्यामध्ये मांडले. त्याची पहिली भूमिका कोणती आहे, म्हणजे पहिली पायरी कोणती असेल तर ती आहे सद्वासना, म्हणजे शुभेच्छा. त्यामध्ये शुभेच्छा शब्द दिलाय, त्याचाच अर्थ सद्वासना आहे. तर ही सद्वासना सुद्धा 7 पायरीतली ही पहिली पायरी आहे. त्यामुळे श्रेष्ठ दर्जाची आहे. दुर्लभ शब्द जो वापरला तो दुर्लभ आहे. आणि ज्या बुद्धीला परमात्म्याची खरी ओढ लागलेली असते ती खरी बुद्धी म्हणायची आणि ती दुर्लभ बुद्धी म्हणायची. अशी दुर्लभ बुद्धी आपल्या सर्वांना प्राप्त होणं, त्यासाठी प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे. आजची वेळ संपलेली आहे, त्यामुळे चिंतन आता थांबवावं लागतं. आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.